सर्वात प्रथम युवा मंच परभणी यांनी हा जो कार्यक्रम फेसबुक लाईव्हचा आयोजित केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय जिजाऊ। तर सर्वात प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ज्या महापुरुषांना आपल्या मातेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली संपूर्ण हयात या स्वराज्यासाठी खर्ची घातली ते छत्रपती शिवाजीराजे आणि ज्या महापुरुषांना हे स्वराज्य घोड्याच्या पाठीला सिंहासन मानून सतत 9 वर्ष यवनी सैन्याशी झुंज देऊन राखून ठेवलं ते राजा शंभू छत्रपती। या तिन्ही महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, संत गाडगे महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत चळवळीतले सबंध संत ज्यांनी समाजाची डोकी ठिकाणावरती आणण्यासाठी आपली सबंध हयात अगदी भाकर तुकड्याप्रमाणे ओवाळून टाकले त्या सबंध संत मंडळींचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तर या सर्व महापुरुषांचे मी जे आत्ता नावं घेतले या महापुरुषांचा परिचय तुम्हा सर्वांना आपल्या सर्वांना आहे आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येक आपण जसं म्हणतो इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते, परंतु कुठेतरी नुसती माहिती असून चालत नाही। तर त्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे आजचा माझा जो विषय आहे तो त्या विषयाकडे वळताना मला हा विषय मुद्दामून घ्यावासा वाटला। त्याचं कारण असं की तरुण पोरं जी आहेत आजकालची तरुण मंडळी जी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोत म्हणजे कसं मानतोत आपण याचा विचार करणं पहिलं गरजेचं। कशा पद्धतीनं मानतो आपण महाराजांना? फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला किंवा दाढी वाढवली किंवा आपल्या घरामध्ये मोठा फोटो लावला किंवा जयंतीमध्ये आपण नाचलो किंवा जयंतीच्या एखाद्या कार्यक्रमाला बसलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण कळले का? एकमेकांना जय जिजाऊ जय शिवराय म्हणलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण आत्मसात केले का? मग छत्रपती शिवाजी महाराजांचं तरुणांसाठी नेमका संदेश काय? शिवचरित्रातून आपल्याला तरुणांना संदेश काय घेता येईल याचा आपल्याला आज हा जो विषय आहे तो मांडायचा। तर लक्षात घ्या की अनेक म्हणजे या समाजामध्ये किंवा सबंध इतिहासामध्ये तुम्हाला असे अनेक प्रेरणादायी किस्से सापडतील किंवा प्रेरणा मिळेल ज्याच्यातून असे भरपूर काय आहे शिवचरित्रामध्ये की ज्याच्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल। मग आपण यशाकडे जात असताना किंवा आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना अपयश मिळतं, अपयश मिळालं म्हणून खचून जातो किंवा आपण मुळात लक्षात घ्या की आपण काही ठरवतच नाही, बरोबर। मला एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर करायचा की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सर्वसामान्य सरदाराचा पुत्र महाराष्ट्राच्या छत्रावरती 422 किल्ले उभा करतो ही साधी गोष्ट नाही, पण ही झाली कशातून? आपल्याला साधं एखादं जॉब किंवा एखाद्या नोकरीला लागायचं म्हणलं किंवा मग एखादं दुकान किंवा एखादं शॉप चालू करायचं म्हणलं तर आपण 4-50 वेळेस विचार करतो। मग एवढ्या मोठ्या स्वराज्याचा किती विचार केला असेल राजानं? मग सुरुवात कुठून झाली याची किंवा मग कुठं आपण कमी पडतो याचा सुरुवातीला आपल्याला पाहिजे। तर लक्षात घ्या की मुळात काय होतंय की आपण राजे समजून घेताना फक्त काय करायचं शिवचरित्र वाचून काढायचं, परंतु त्याचं अंमलबजावणी म्हटलं कुठतरी करत नाही आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आपलं नुकसान होत आहे। आपण फक्त वाचून काढतो पण आपल्या वैयक्तिक जीवनात त्याचा वापर किती करतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट राजांच्या चरित्रातली मला सांगायची आहे की ते म्हणजे राजांना 50 वर्षाची हयात जी घातली आहे ती आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी। वाक्य परत सांगतोय मी की राजांना संपूर्ण हयात घातली ती आपल्या आईवडिलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी। स्वराज्य निर्माण करायचं हे स्वप्न कुणाचं होतं? सगळ्यात पहिलं स्वराज्याची संकल्पना जी मांडली ती शहाजी राजांना मांडली, लक्षात घ्या।
आणि माँसाहेब जिजाऊनं स्वराज्य संवर्धनासाठी किंवा स्वराज्यासाठीची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात भरवली. त्यावेळेस कुठं स्वराज्य का, परंतु मग एवढं स्वराज्य निर्माण झालं. परंतु हे होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं असेल तर आपल्याला आपलं वय साधारणपणे आपले तरुण पोरं ज्यावेळेस पाहतो आपण त्यावेळेस त्यांचं वय शिक्षणामध्ये जात असताना पहिली 10वी होते, 12वी होते, ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. ग्रॅज्युएशन नंतर आणखी पोस्ट ग्रॅज्युएशनला मुलं जातात, पण आयुष्याचं ध्येय धोरण मात्र त्याचं ठरलेलं नसतं. परंतु राजाच्या आजचे जे युवक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय, आयुष्याचं ध्येय धोरण त्यांचं काही ठरलेलं नसतं. मग एवढं वय होऊन देखील ध्येय धोरण ठरलेलं नाही आहे. मग ती मुलं आयुष्यात कधी यशस्वी होणार आहेत, कधी विचार करणार आहेत भविष्याचा. परंतु राजांच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही झालं. तो जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला येऊन काय करायचं हे ठरलेलं होतं. म्हणून खऱ्या अर्थानं काय झालेलं की एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं. अख्खी हयातभर अगदी जन्माला आल्यापासून नाही, जन्माला येण्याच्या अगोदरपासून ठरलेले काय करायचं ते लक्षात घ्या. मग आपण काय करतो, ध्येय निश्चित करत नाही. सगळ्यात आजच्या तरुणांची सगळ्यात मोठी चूक काय, आपल्या आयुष्याचं ध्येय आपलं वय 20, 22, 25 वर्ष होऊन देखील ठरवत नाही. ही सगळ्यात पहिली चूक आहे आजच्या युवकांची. त्यामुळे सगळ्यात पहिली एक गोष्ट पहा की तुम्ही आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित करा. जसं छत्रपतींनं ध्येय निश्चित केलं होतं की मला काय करायचं आहे, तर मला स्वराज्य, स्व म्हणजे इथल्या प्रत्येकाला वाटत स्वराज्य निर्माण करायचं. स्वराज्य म्हणजे स्व म्हणजे स्वतःचं, लक्षात घ्या. इथल्या प्रत्येक रयतेला वाटत होतं की हे राज्य माझं आहे. असं राज्य मला निर्माण करायचं की जे प्रत्येक जनतेला वाटेल की स्वतःचं राज्य आहे. आणि तसं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा, रयतेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा ही आईवडिलाकडून मिळते. शहाजी राजांना ज्यावेळेस कर्नाटकावरून पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर पाठवलं होतं त्यावेळेस त्यांच्यासोबत शिक्के आणि काही निवडक माणसे त्यांच्यासोबत दिली होती. त्या राजमुद्रेवरचे शब्द आहेत की राजांना परखडपणे त्या राजमुद्रेतच दिलेलं आहे की तुला काय करायचं, असं ध्येय धोरण ठरवून दिलं आहे की 9 वर्ष हयात असताना त्या दिवशी त्या स्वराज्यची राजमुद्रा तयार करून दिली की प्रतिपदेश चंद्रलेखे व वरदेशनु विश्ववंदिता शहा शष्णो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. काय सांगतायत शहाजीराजे 9 वर्षाच्या पोराला की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारं आणि विश्वाला वंदनीय असणारं राज्य तुला निर्माण करायचंय आणि तसंच झालंय. आज एवढे 450 वर्ष होऊन लोटली तरी आपण वंदनीयच स्वराज्य आहे ते आज देखील आपण त्याची प्रेरणा घेतोय. असं राज्य निर्माण करायचं, हे वडिलाकडून आलेली प्रेरणा आहे. वडिलाकडून आलेली ही जी प्रेरणा आहे ती सातत्यानं पुढं सतत चालू राहिली, लक्षात घ्या. तशी प्रेरणा आपल्याला देणारं कुणीतरी गुरु पाहिजे, बरोबर. मग सगळ्यात पहिली निश्चिती आहे युवकांच्या बाबतीमध्ये की तुम्ही तुमच्या आयुष्याची ध्येय धोरणं खूप कमी वयात ठरवा. जेवढ्या कमी वयात तुमच्या आयुष्याचं तुमचं टार्गेट ठरलेलं असेल तेवढं लवकर अचिव्हमेंट तुम्हाला मिळेल, लक्षात घ्या. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की तरुणांच्या बाबतीमध्ये मी आज एक ऐकलं, आजच बातम्यांमध्ये पाहिलं की महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी जर महाराष्ट्रात डिस्टर्बन्स येतो एक काही, तर त्यांना काय करावं लागणार आहे की कंपन्यात जाताना लक्षात घ्या त्यांच्याकडून काही त्यांना बंधनं लादण्यात आलेली. काय बंधनं लादण्यात आलेली की तुम्हाला जर कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर कोणत्याही राजकीय पक्षाशी तुम्हाला पुढील 3 वर्ष संबंध ठेवता येणार नाही, कोणत्याही संघटनेशी तुम्हाला संबंध ठेवता येणार नाही. असं का सांगतायत, याचं कारण काय? कारण आपण नुसती काय करतोय की आता झालं की ध्येय धोरण ठरवून झालं असं का म्हणतात ते, कारण लक्षात ठेवा की आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की जिथं लक्षात घ्या स्वतःच्या आपल्या ध्येयासाठी आपलं जे कर्तव्य आहे त्याच्यासाठी प्राणाची पर्वा न करता घोडखिंडीमध्ये लढणारे मुरारबाजी असतील किंवा बाजीप्रभू असतील किंवा मग स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता की प्रतिशिवाजी म्हणून गेलेले मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे जे आपले तानाजी असतील, बाजी असतील, यसाजी असतील, कुडतोजी असतील, कोंडाजी असतील, मुरारबाजी असतील, हे सगळे लोक जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यासाठी कधीही आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही. ही प्रेरणा आपल्या पाठीमागं असताना आपण मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करतो
आपण आपल्या कर्तव्य पार पडत असताना कसं त्याच्यामध्ये टाईमपास करता येईल, एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या मालकाच्या इथं जॉब करत असताना आपण कसा याच्यातून आपल्याला टाईमपास करता येईल याचा विचार करतो. म्हणून खऱ्या अर्थानं आज ती नोटीस आपल्यावरती लावावी लागली. ही परिस्थिती आहे. आपण नुसतं चरित्र वाचतो परंतु प्रेरणा घेत नाही, म्हणून खऱ्या अर्थानं कुठंतरी आपण मागे आहोत. लक्षात घ्या. मग शिवचरित्रातून काय शिकायचं आहे आपल्याला, की कर्तव्य सगळ्यात पहिलं तुमचं ध्येय निश्चिती करणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय की कर्तव्य पार पाडत असताना कितीही मोठं संकट आलं, काही झालं तरी खचून न जाणे. मग त्याच्यासमोर कोणतंही संकट येऊ द्या, तुम्ही निश्चित केलंय ना की तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, तुम्ही निश्चित केलंय ना मला ही नोकरी करायची, तुम्ही निश्चित केलंय ना मला काय करायचे की भविष्यामध्ये मी UPSCच्या माध्यमातून एखाद्या जॉबला लागणार आहे, तुम्ही निश्चित केलं ना एकदा, तर ती निश्चित केलेले मग काही जरी झालं तरी त्या निश्चितीवरून पाठीमागे हटू नका, त्याच्यातून येऊच नका पाठीमागे. किती मोठं संकट आलं, राजांवरती स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांवरती संकट आलं नाही. प्राणपणानं लढलेले, मावळे गमावून लढलेले, मावळे गमावून मिळवलेले 23 किल्ले मिर्झा राजांना द्यावे लागले. किती मोठं संकट आहे स्वराज्यावरचं. कितीतरी मावळे मेले होते, एवढं मोठं संकट आले, परंतु स्वराज्यनिष्ठा किंवा स्वराज्याची त्यांना असं म्हणले नाही की आत्ता 23 किल्ले आपले गेले मग काय करायचं, आता कशाला परत स्वराज्याचा खेळ मांडायचा. नाही, ध्येय निश्चित आहे आयुष्याचं, गोल ठरवलेलं आहे की मला काय करायचं, स्वराज्य निर्माण करायचं. मग संकट आलंय आणि त्या संकटामध्ये लक्षात घ्या की स्वराज्यावरती निष्ठा किती राजांची, आपली निष्ठा किती असते आपल्या ह्याच्यावरती, निष्ठा किती की स्वतःच्या मुलाला 8 वर्षाच्या शंभूराजांना ओलीस ठेवलंय, 8 वर्ष वय, म्हणजे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी किती मोठं संकट आलं. मिर्झा राजांना सांगितलं की तुम्हाला जोपर्यंत हे 23 किल्ले आमच्याकडे सुपूर्त करत नाहीत तोपर्यंत शंभूराजे म्हणजे तुमचा जो मुलगा आहे तो आमच्याकडे ओलीस म्हणून राहील. एवढं मोठं संकट राजांना टाळलं, पण स्वतःची स्वराज्यावरती जी स्वराज्य निर्मितीची जी त्यांनी ठरवलेलं ध्येय धोरण होतं त्याच्यापासून मात्र कधीही बाजूला गेले नाही. हे आपण कुठंतरी शिकलं पाहिजे. परंतु आपण काय करतो की उद्योगामध्ये एखादा छोटा मोठा उद्योग आपण टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं मागं पुढं अपयश आलं, काही आलं की लगे खचून जातो आणि नवीन काहीतरी करायचं, मग इकडे तिकडे बसायचं, 4 परत बसून गप्पा मारायच्या, हे करायचं, याच्यातच सगळं हयात जाते आपले. मी बरेचसे मुलं बघतोय भटकताना दिसतात आपल्याला, बघतोय बरेचसे जण म्हणतात सुशिक्षित बेकार, सुशिक्षित बेकार, सुशिक्षित बेकार. सुशिक्षित व्यक्ती कधीच बेकार असू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण त्यानं ज्यावेळेस शिक्षण घेतोय त्यावेळेस त्यानं योग्य पद्धतीने घेतलं नाही म्हणून तो बेकार राहिला. कारण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण करायला शिकतच नाही, नुसतं ज्ञान मिळवतो. पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, व्यावहारिक ज्ञान देखील तेवढं असलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो आयुष्यामध्ये. ती एक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट मला जी सांगायची आहे की किती मोठं संकट आली मागं फिरू नका. त्यासाठी मला शिवचरित्रातले कित्येक उदाहरणं देता येतील तुम्हाला, कित्येक उदाहरणं. लक्षात घ्या, 23 किल्ले द्यावं लागले तरी राजांना कधी पाठीमागं वळून पाहिलं नाही. लक्षात घ्या, स्वतःच्या वडिलाला कैद केलं, स्वतःच्या वडिलाला कैद केलं तरी मागं वळून पाहिलं नाही. स्वतःच्या भावाला मारलं अफजल खानानं, लक्षात घ्या, चुलत म्हणजे शंभूराजांना, मोठे थोरले बंधू त्यांचे, तरी स्वराज्य सोडलं नाही, आपलं कर्तव्य सोडलं नाही. हे आपलं आहे, लक्षात घ्या. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर शिवचरित्रातून आणखी काय गोष्ट शिकायची आहे तर कुणीच सूट आयरे गैरे कसले बी दोस्त कंपनी मित्र कंपनी करायची नाही. ओके, कुणीही नाही करायचं, कुणी काय. आजकाल आपण पाहतो टाईमपास करण्यासाठी काही, आता काही जण PUBG फ्रेंड झाली ती एकमेकाची, वस्तुस्थिती असतील, पण काय करा, क्षमा करा, माफी मागतो तुमची आधीच मी, कारण मला जे वाटतं ते मी डायरेक्ट बोलून टाकतो, बरोबर. काही जणांचे आता PUBG फ्रेंड झाले, काही जणांचे WhatsApp फ्रेंड झाले, काही जणांचे Facebook फ्रेंड झाले. हे असे मित्र कंपनी, काही जणांचे कट्ट्यावरले फ्रेंड झाले. ही मित्र कंपनी आपल्या आयुष्यात तुम्हाला कोण कधी विचारणार आहे ते लक्षात घ्या. एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला लोक विचारतात, त्यामुळे पैसा कमवायला शिकलं पाहिजे पहिली गोष्ट. परंतु पैसा कमवत असताना असा बी कमवू नका म्हणजेच काय, एखादा अधिकारी झाला शासकीय आणि लगेच टेबला खाली हात घालायची सवय लागली, असं नाही करायचं. सद्मार्गानं पैसे जास्त कसे कमावता येतील याचा विचार करा. कारण तुमच्यापाशी पैसा आला ना, लक्षात घ्या की सगळेजण काय करू शकतात की कुणी ऐकतं तुमचं, कुणी
ही परिस्थिती आहे. आणि शिवचरित्र आपल्याला हेच शिकवतं की कुणी घेतलं नाही राजांना स्वराज्यासाठी, स्वराज्य उभा करताना कुणी घेतलं का? कुणी घेत बसले नाही राजे. ज्या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक मावळा राजांना निवडून घेतलाय, प्रत्येक मावळा निवडून घेतलाय. त्याचे मी असे 3-4 उदाहरणं सांगू शकतो. त्यामुळे आपली संगत, आपल्यासोबत असणारी व्यक्ती आपल्या विचाराचे पाहिजेत, आपल्यासाठी म्हणजे वेळ पडली तर आपल्यासाठी काय करणारे की वेळ देणारे पाहिजेत. नाहीतर आपल्याला वेळ आहे, आपण त्यांना बोलवलं की आपण जातोय, पण आपण बोलवलं आपल्याकडे येत नाही, आपली काही किंमत नाही, असं नको आहे. लक्षात घ्या, प्राणाची म्हणजे आपण मरणासाठी देखील प्राणाची पर्वा न करणारे मावळे तुमच्यासोबत जोडले गेले पाहिजेत. लक्षात ठेवा. आणि तेच केलंय राजांना. स्वराज्य उभा करताना ही सगळ्यात पहिली अट पाळली त्यांना की कुणीही नाही, ज्या ठिकाणी जो योग्य माणूस आहे तोच स्वराज्यात सामील करून घेतला. मग त्याची जात पाहिली नाही, त्याची कास्ट कोणती आहे ती पाहिली नाही. लक्षात घ्या, त्याचा धर्म कोणता आहे तो पाहिला नाही. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की तो कुणाचा वशिला घेऊन आलाय ते पाहिला नाही, काही बघितलं नाही. त्यांना फक्त बघितलं हा व्यक्ती कामाचा आहे का. लहान असताना मी त्याचे 1-2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. पुण्यामधून लाल महालाच्या समोरून वरात चाललेले होतं. राजाचं वय होतं 12 ते 13 वर्ष वय असेल साधारणपणे. 13 वर्ष वय होतं. आणि 13 वर्षाच्या महाराज वरात चाललेली म्हणून महासाहेबाचं, लाल महालाच्या समोरून पुण्यामध्ये वरात चाललेली, महासाहेबाचं दर्शन घेण्यासाठी नवरा आणि नवरी दोघं जण दर्शन, जसं आपण डीजे लावून नाचतो ना, तसं त्या काळामध्ये काय व्हायचं की वरातीच्या समोर मर्दानी खेळ खेळले जायचे. कुणी दानपट्टा असेल, भाला असेल, त्याच्यानंतर काय की लैजिम असतील, असे वेगवेगळे काट्या लाट्या हे फिरवण्याचे, चक्रिकेटे असे फिरवण्याचे प्रकार चालायचे. आणि राजे वर बाल्कनीतून पाहत होते की समोरच्या वरातीकडे राजांचं लक्ष होतं. आणि त्यावेळेस एक इसम जो आहे त्या दानपट्टा फिरवत त्या वरातीचं मनोरंजन करत होता, दानपट्टा फिरवत होता. इतक्या विद्युत वेगात दानपट्टा फिरवत होता की एका इसमाने त्याच्यापासून 10 पावलावरती नारळ ठेवला. 10 पावलावरती नारळ ठेवल्याच्या नंतर राजांचं लक्ष त्या दानपट्टा फिरवणाऱ्याकडे होतं. 10 पावलावरचा नारळ मारून तो व्यक्ती कधी पापणी लवायच्या आत आपली जागा त्यानं परत घेतली. राजाला हे लक्षात आलं. 13 वर्ष वय राजांचं. लक्षात आलं की हा माणूस आपल्या कामाचा असू शकतो. हा व्यक्ती काय करतो की 13 पावलावर तर पोरग आहे, ते देखील जास्त नाही, ते 12-13 वर्षाचाच मुलगा होता. आणि तो असं करतोय, 15-20 वर्ष वय असेल त्यावेळेस त्या मुलाचं, आणि तो 10 पावलावर नारळ मारून येतोय म्हणल्यानंतर हा दानपट्टा चालवण्यात तरबेज आहे. हा व्यक्ती आपल्याकडे पाहिजे. तुम्हाला माहिती आहे हा 13 वर्षाचा मुलगा राजानं वापरला कधी? ज्यावेळेस अफजल खानाच्या भेटीला राजे निघाले त्यावेळेस वापरलाय. लक्षात आलं? 13 वर्ष वय असताना. म्हणजे असे व्यक्ती जोडा जे आपल्या भविष्यात आपले जे ध्येय ठरवलंय, आपण जे गोल ठरवलंय ते अचीव करताना आपल्या कामाला येतील, असेच लोक आपल्यासोबत जोडायचे. दुसरा व्यक्ती सांगतो. दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगण्या अगोदर मी त्यांचं सगळं डिटेल सांगतो, नंतर तुम्हाला नाव सांगेल. की असेच राजे मावळ खोऱ्यातून मावळे गोळा करण्याचा कार्यक्रम चालू होता. 13 ते 15 वर्ष वय होतं. आणि एक दिवस असंच मावळ खोऱ्यामध्ये फिरत असताना एका गावामध्ये ते गेले. आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना काय केलं की गावामध्ये गेल्याच्या नंतर ते घोंगडी टाकली अशी चावडीवरती राजांना बसण्यासाठी. राजे त्याच्यावरती बसले आणि तिकडून एक इसम धावत पळत राजांच्या दिशेने आला. धापा टाकतच राजांच्या दिशेने आला. राजांचं लक्ष त्याच्यावरती होतं. तो इसम धावत पळत येत होता आणि राजांना सांगायला लागला की राजे, गावामध्ये भावकीची भांडणं झाली नाही का. तरणाबाण पोराच्या मागं अख्खी गावातली भावकी लागली. गावातले जे बाकीचे लोक आहेत भावकीतले ते सगळे त्या तरण्याबाण पोराच्या मागं लागले. कुणाच्या हातात काट्या आहेत, कुणाच्या हातात कुऱ्हाडी, कुणाच्या हातात भाले, कुणाच्या हातात कोयते, कुणाच्या हातात पट्ट्या आहेत. सगळं घेऊन काय झाले ते भावकी त्याच्या मागं लागली. आणि मग राजे हे सगळं त्या इसमाचं सांगितलेलं ऐकत होते. आणि राजे सहज ऐकतायत पुढं काय होतंय ते. आणि तो इसम सांगायला लागला. ज्यावेळेस तो इसम काय झाला, सगळी भावकी लागली, त्यानं स्वतःच्या उमद्या घोड्यावरती मान टाकली आणि तो निघाला. गावाच्या बाहेरच्या डोंगराच्या दिशेनं त्याचा घोडा धावत होता. भावकी धावता धावता तो त्या म्हणजे घोड्यावरून त्यानं घोडा डोंगराच्या दिशेनं काय केला, नेला. भावकी त्याच्या मागून काट्या कुऱ्हाडी घेऊन धावत होती. आणि मग डोंगरावरती गेल्याच्या नंतर त्या घोड्याचा पाय घसरला राजे. तो पोरगा घोड्यावरून पडला. घोडं एक साईडला, पोरगा एक साईडला, आणि भावकी त्याच्या अंगावर काट्या कुऱ्हाडी घेऊन येत होती. त्यानं पाहिलं मागून येणाऱ्या भावकीकडं आणि बाजूच्या शिळा उचलून त्या भावकीच्या अंगावर टाकायला सुरुवात केली.
राजे ऐकतायत की दगडं जे आहेत ते आजूबाजूच्या डोंगरावरचे दगडं उचलून फेकतोय. लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मग राजे परत ऐकतायत. तो इसम सांगता झाला की राजे ती दगडं देखील संपली राजे, आणि शेवटी या पठ्ठ्यानं आजूबाजूला दिसणारे झाडाचे फांटे मोडली आणि भावकीच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. राजाला वाटलं असं राजे ऐकत होते, आणि मग राजाला वाटलं एवढे सगळे माणसं मागं लागलेत म्हणल्यात अवघड, त्या मुलाचं काही खरं नाही. आणि मग राजाला तो पोरगा पुढं सांगता झाला की शेवटी आजूबाजूच्या झाडाची फाटे संपली, तर या पोरानं काय केलं की स्वतःचं नेलेलं उमदं घोडंच उचललं आणि भावकीच्या अंगावरती फेकलं. राजाला वाटलं इतकी ताकद, हा पोरगा आपल्याकडे पाहिजे, हा आपल्या स्वराज्याच्या कामी येऊ शकतो. तसंच बाजूला असणाऱ्या की नेताजीला आज्ञा दिली की जा त्याला घेऊन या. गेल्याच्या नंतर त्याला घेऊन आले. आल्याच्या नंतर लक्षात घ्या त्या पोराला घेऊन आले. तो पोरगा असा राजांच्या दिशेनं समोरून येत होता. राजाची नजर त्याच्यावरती होती. अगदी तरणा बाण पिळदार शरीराचा पोरगा राजांच्या दिशेने येतोय. राजांची नजर त्याच्यावरती आहे, आणि जी भावकी त्याच्या मागं लागलेली होती ना, काट्या कुऱ्हाडी कोयते भाले हे घेऊन, त्याच भावकीतल्या एका इस्माच्या शेजारी असे माणसं उभा येत होते. त्याच्यासोबत राजांच्या दिशेने येत होती, आणि हा मस्तावलेल्या पैलवानासारखा एकाच्या हातातली पार अशी खेचून हिसकून घेतली त्यानं, आणि राजांच्या दिशेनं तो यायला टेकीत. जसा तो राजांच्या दिशेने येत होता, राजाची नजर त्याच्यावरती होती. तर या पठ्ठ्यानं काय करावं माहिती आहे, हातातली जी पार होती ना, रागाच्या भरात नुसत्या बोटानं तार वाकवावी अशी पार वाकवीत राजांच्या दिशेने येत होता. राजांना त्याच्यातलं ते सामर्थ्य ओळखलं, त्याच्यातली ताकद ओळखली, आणि राजाला वाटलं हा इसम पुढं स्वराज्याच्या कामी येऊ शकतो, आणि तो इसम घेतला राजांना स्वराज्यामध्ये. त्याचं नाव काय माहिती आहे, संभाजी कावजी कोंढाळकर. तो देखील वापरला दुसरा अंगरक्षक अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस. लक्षात येत आहे, म्हणजे कुठेही कोणताही मावळा त्यांना घेतला नाही, एक व्यक्ती विचार करून घेतलेला आहे स्वराज्यामध्ये. तसं आपण आपलं ध्येय निश्चित झाल्याच्या नंतर, ध्येय धोरण निश्चित झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे, तर आपल्यासोबतची माणसं देखील तीच असायला हवी जी आपल्या ध्येयामध्ये आपण जे ठरवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला समोर घेऊन जातील, त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा देतील, त्याच्यासाठी आपल्याला मदत करतील. असेच माणसं जोडून आपला काही फायदा होणार नाही त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तरुणांना, की सगळ्यात मोठे लक्षात घ्या की काय होतं आजची तरुण पिढी. मी 3-4 वर्षापूर्वी ऐकलं होतं की आईनं रागावलं म्हणून, साधारण 18 वर्ष वय असेल, काय नाही, IPLचा मॅच चालू होता, आईनं रागावलं म्हणून एका मुलानं आत्महत्या केली. लक्षात घ्या की ही गोष्ट, आत्महत्या हे सोल्युशन नाही. लक्षात आलं, कितीही मोठं संकट आलं तरी सोल्युशन नाही, पण तरुणांमध्ये ही क्रेज वाढत चालली. बरोबर, नको त्या ठिकाणी नको तो टाईम वेस्ट करत चाललो होतो आपण. हा टाईम कुठंतरी वाचवणं गरजेचं आहे. बरोबर, शेवटचं अंतिम सत्य आहे ते तुम्हाला कुणी मारणार नाही. तुम्ही किती बी खड्ड्यात जाऊ द्या, म्हणजे किती बी लॉस झाला, काही झाला, तुमच्याकडे कितीही पैसा असला, कुणी येऊन तुम्हाला मारणार नाही, खून नाही करणार तुमचं. लक्षात येते, शेवटपर्यंत लढायचं. लक्षात आलं, कधीच त्या स्टेजला जायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, पंजाबी लोक आपल्या इकडं जर एखादा मोठा व्यक्ती आशीर्वाद द्यायला तर काय देतो, एखाद्या स्त्रीनं जर लग्न झालेल्या स्त्रीला आशीर्वाद देत असेल तर आशीर्वाद देताना काय म्हणतात ते, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. एखादा जर लहान मुलगा, शाळेत जाणारा मुलगा जर मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्यायला तर काय म्हणतात की चांगल्या मार्कानं पास हो, बरोबर, यशस्वी हो आयुष्यामध्ये. पण तुम्ही पंजाबी लोकांना कधी आशीर्वाद देताना पाहिजे? मग कोणत्याही वयोगटातला व्यक्ती, लहान मुलगा असू द्या, मोठा मुलगा असू द्या, लग्न झालेला असू द्या, किंवा कोणी म्हातारा कोणी असू द्या, जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पाया पडायला, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाया पडायली, एक लहान मुलगा, घरातला मुलगा वडिलाच्या पाया पडायला, बरोबर, किंवा नात्यामध्ये इतर कुणाशी कुणी पाया पडायला, तर ते फक्त एक आणि एकच आशीर्वाद देतात. तो आशीर्वाद आहे जिंदा रे पुत्र. लक्षात आलं, तू फक्त जिवंत राहे, सिर सलामत तो पगडी 50, असं काम आहे. लक्षात आलं, आयुष्यात कधीच त्या स्टेजला जायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा, ही सगळी जी प्रेरणा आहे ना आयुष्याची, यश अपयश, उद्योग कसा केला पाहिजे, बरोबर, किंवा मग त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, त्यासाठी कशा पद्धतीनं आपण उभारणी केली पाहिजे, हे केली, सगळं तुम्हाला हे सगळं शिवचरित्रात मिळणार आहे. पण ते वाचणं गरजेचं आहे, वाचण्याबरोबर आचरणात आणणं गरजेचं आहे, पण ते मात्र होताना दिसत नाही. लक्षात घ्या, मी असं भरपूर, मला हे आज जे पेजवरती बोलण्याची संधी दिली, अशी मला वाटतं ही दुसऱ्याच वेळेस मी, आणि तुमचे खरोखर मी आभार मानतो. त्याचं कारण असं, कारण शिवाजी महाराज हा जो विषय आहे,
हा ओरडून सांगायचा विषय नाही, हे समजून घेण्याचा विषय आहे, शांतपणे एकमेकाशी संवाद साधण्याचा विषय आहे. परंतु आम्हाला व्याख्यानाला ज्या ज्या वेळेस बोलवतात त्यावेळेस खाली बसलेल्या पब्लिकला एक माहिती असतं, खाली बसलेले जे माणसं असतात त्यांना वाटतं लढाया तलवारी भाले ह्या त्या एक नुसत्या रक्ताच्या चिळकांड्या मुडद्याचे ढीग जिकडं नाही तिकडं नुसतं जे महाराज सांगावे लागतात ज्यावेळेस भाषणाला याला कुठंतरी जातो आम्ही त्यावेळेस, कारण ते वातावरण तसं करावं लागतं. मग तिथं सांगताना काय आहे की या बारीक गोष्टीचा शिवचरित्रातले म्हणजे लढाया पलीकडचे शिवराय हे सांगणं कुठंतरी त्या ठिकाणी अवघड जातं. आणि अशा पद्धतीनं आपण शिवराय इथं समजून घेतले पाहिजेत की त्यांच्यातले हे गुण लक्षात आलं. संघटन कौशल्य जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं बरोबर, त्यांच्यामध्ये प्रेरणा किंवा ध्येय निश्चिती आणि त्या दृष्टीनं वाटचाल कशा पद्धतीने केली ते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला आत्ता बोलताना म्हणलं की आयुष्यात जिवंत राहायला शिका. राजांना कधीच कुणाला मृत्यूच्या दाढेत स्वतःहून किंवा त्यांना जे म्हणले होते ना, आपल्या इकडे एक पद्धत आहे बरोबर, आणि हे जे अल्पज्ञानी महाराजांविषयी कमी ज्ञान असणारे जे लोक आहेत किंवा कमी ज्ञान आहे ज्यांना, ते डायरेक्ट म्हणतात काय की म्हणजे छाती काढून डायरेक्ट समोर महाराजांना. आपल्याला लक्षात घ्या एक वाक्य इतिहासामध्ये, आता ते इतिहासात म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी मी मोडेल पण वाकणार नाही असं बऱ्याच ठिकाणी ऐकतो की काय जे राजांचे भक्त असतात भक्त बरोबर, ते काय म्हणतात की मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. राजांना कुठं मोडायचं किंवा कुठं वाकायचं आणि कुठं नाही वाकायचं हेही ठरवून दिलेलं आहे. लक्षात आलं बरोबर. म्हणजे कुठेही तुम्ही ही वृत्ती वापरणं नाही. लक्षात येतं आहे की काही ठिकाणी तुम्हाला वाकावं लागेल, काही ठिकाणी तुम्हाला दाखवावं बी लागेल काय. आणि मग ही वृत्ती कुठं सांगितली, राजांना असं नाही सांगितलं की पहा तुम्ही एखाद्या लढाईवरती जाताना की त्यांना समोरासमोर लढाई खेळण्यापेक्षा गोरिल्ला वॉरफेअर ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच आजचं युद्धतंत्रात गोरिल्ला वॉरफेअर म्हणजे त्या काळचं जे गनिमी कावा होता त्या पद्धतीने युद्ध केलेले. शत्रू झोपेत येतावर कापायचा, लक्षात घ्या, शत्रू जागा झाला की पळत सुटायचं. म्हणजे राजे म्हणले असते कशाला पळत येता, जाण त्यांना कापा मारा. ही वृत्ती नसायला पाहिजे. जिथं नम्रपणा, आपल्याला नम्रपणे वागायचं तिथं नम्रपणे वागलंच पाहिजे. लक्षात घ्या ही वृत्ती कुठंतरी आजकाल मुलांमध्ये यायला लागली. नुसते मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय मागासपासून की नुसते फोटो घरामध्ये फोटो लावून किंवा एकमेकाला जय जिजाऊ जय शिवराय वगैरे शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देऊन हे करून काही नाही. आपल्याला शिवचरित्रातून काय मिळतं आहे किंवा आपल्याला काय घेता येईल, आपला कसा त्याच्यातून विकास करता येईल, आपल्याबरोबर समाजाचं काही आपल्याला देणं लागतं आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आजची जी युवा पिढी आहे आणखी एका गोष्टीमध्ये गुरफटत चालली, ती गोष्ट आहे मोबाईल. लक्षात घ्या व्हॉट्सअप, फेसबुक, टिकटॉक याच्या माध्यम, ही जी आपली सोशल मीडिया माध्यम आहेत त्याच्यामध्ये इतका वेळ खर्च होतो आहे. जगातला एक व्यक्ती सांगतो मी, लक्षात घ्या, याच्यामध्ये इतका वेळ खर्च होतो आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक आहे प्रत्येक तरुणाईमध्ये की एक प्रेम व्हायला लागलं कुणाला बी, उठसूट कुणी बी बरोबर, कुणाला काही व्हायला लागलं. लक्षात आलं. मग लक्षात घ्या आपली रुपया कमवायची अक्कल नाही. आपल्याला आजपर्यंत आपले आईवडील सांभाळतात आणि की या अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करतो, याला जास्त वेटेज देतो, या गोष्टीला जास्त महत्त्व देतो. त्याच्यामुळं कुठंतरी आपला तरुण मागं पडत राहिला आहे. लक्षात येत आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गाडगे महाराज असतील, संत सेना महाराज असतील किंवा संत चोखामेळा असतील, ह्या सगळ्याचे चरित्र अवेलेबल आहे, ते वाचा. म्हणजे तुमच्यामध्ये संयम राहील. नको त्या गोष्टीवरती तुम्ही जास्त खर्च करायला लागलात. मी बोललेला मी पहिलंच सांगितलं, मी जे आहे ते की डायरेक्ट बोलून टाकतो, मला काही घेणं देणं नाही बरोबर. राग येईन तुम्हाला, पटत असलं ऐका, नका ऐकू, काही घेणं देणं नाही. आलं तर राग येईन तुम्हाला, पण वस्तुस्थिती आपण याच्यामध्ये इतका वेळ खर्च करतोय. आता मी जे लई हे करतात ना, म्हणजे आजचे तरुण जे जास्त ॲडिक्ट झालेत मुलींच्या बाबतीमध्ये, राजांना लक्षात घ्या परिस्थितीला माते समान जाणण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे बरोबर. दुसऱ्या स्त्रीला माते समान जाणण्याची परंपरा, हे सांगण्यासाठी मला कित्येक उदाहरणं सांगता येतील बरोबर आहे का. कल्याणच्या सुभेदाराचे सून जे 4थीच्या पुस्तकात आपल्याला शिकवलं, आईच्या मानानं परत पाठवले बरोबर. मग हे प्रकरण आपण शिकलो नाही, पण ते नाही होत आपल्याकडून
मग आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारतामध्ये किती केसेस होत आहेत, किती अत्याचार होत आहेत मुलीवरती. का होत आहे असं? कारण आपण समजून घेत नाही. हे शिवाजी महाराजांचा हा पैलू कळणं आपल्याला गरजेचं आहे. मग आपण लक्षात घ्या, योग्य मार्गानं योग्य दिशेनं जाऊ. तुम्हाला एक वाक्य सांगतो, भगतसिंगांच्या चरित्रातलं हे वाक्य आहे. भगतसिंगांचं आता हे मुद्दाम सांगतोय कारण तरुणांना छत्रपती संभाजीराजे, भगतसिंग हे त्यांचे आयडॉल असतात. तर भगतसिंगांच्या चरित्रातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला की भगतसिंगांचं लग्न करायचं ठरवून दिलं. सॉंडर्सची हत्या केली, गावाकडे गेले भूमिगत होण्यासाठी. गावाकडे गेल्याच्या नंतर वडिलाला वाटलं ह्याचं लग्न करून दिलं तर नाळ बसन याच्यावरती. तर भगतसिंगांचं लग्न करून द्यायचं ठरलं. पण भगतसिंगांना सांगितलं की माझा जो जन्म आहे तो मी माझी पूर्ण हयात ही देशसेवेसाठी, भारत मातेसाठी अर्पण केलेली, मला लग्न करायचं नाही. पण वडिलापुढं बोलू शकत नव्हते. शेवटी लग्न ठरलं आणि 4-8 दिवस आधी हळदीचा कार्यक्रम असायचा. म्हणजे त्या ठिकाणी पंजाबी लोकांमध्ये असतो तो 7-8 दिवस. आणि मग ह्या कार्यक्रमात असताना एक दिवस काय झालं माहिती आहे की हा कार्यक्रम चालू असताना लक्षात घ्या की एक दिवस रातचंच भगतसिंग उठले आणि वडिलांसाठी एक चिठ्ठी आणि त्या मुलीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. दोघांच्याही पायथ्याला दोन्ही चिठ्ठ्या ठेवल्या. आणि भगतसिंग घ्या, जे प्रेम म्हणतात ना त्या मुलांसाठी किंवा त्या तरुणांसाठी, वाक्य नीट ऐका भगतसिंगांचं. निष्ठा जी असते ना ती अशी असावी लागते. भगतसिंगांसारखी निष्ठा पाहिजे. राष्ट्रनिष्ठा कशी असावी लागते ते सांगतोय. जी शिवाजी महाराजांना पाळली, जी छत्रपती संभाजी महाराजांना पाळली, जी भगतसिंगांना पाळली, की ते मुलीच लग्न सोडून हा गेला. आपल्याला लग्न सोडून पळालेला रामदास सगळेजण सांगते, परंतु लग्न स्वतःचं लग्न सोडून पळालेले भगतसिंग कुणी तुम्हाला सांगणार नाही. काय लिहितात भगतसिंग माहिती आहे? त्या मुलीला चिठ्ठीमध्ये एक लिहिलेलं वाक्य सांगतो मी तुम्हाला की शेवट म्हणजे शेर लिहून, आपण कसं पत्र लिहिताना तुम्हाला ते परिचय असेल काही जणांना की पत्र लिहिताना शेवटी आपण शेर लिहितो, तसा शेर लिहिला भगतसिंगानं. त्या शेवटीच्या शेवटचा शेर सांगतो की मेरी कलम म्हणजे लेखनी, मेरी कलम भी इस कदर वाकिफ है मुझसे कि मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनका लाभ लिखा जाता है. लक्षात येत आहे? म्हणजे इतकं निष्ठा होती की ते म्हणले ना मला प्रेम जरी लिहायचे तरी त्यांचे हात ऑटोमॅटिक इन्कलाब लिहायचे. इतकी निष्ठा होती भगतसिंगांची. आणि तशी निष्ठा जर तुम्ही यांना स्वतःचे आयडॉल मानत असताना तर लक्षात घ्या, तुमची जी खरं कर्तव्य आहे, तुमचं कर्तव्य आहे स्वतःच्या पायावर उभं राहणे. त्याच्यासाठी आपली हयात खर्च घालायची, त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करायची. मग मोबाईल हे आता हे सोशल मीडिया एक माध्यम आहे एकमेकांशी संपर्क साधण्याचं किंवा आपलं प्रचार आणि प्रसाराचं देखील माध्यम आहे. तुम्ही एखादा उद्योग केला तर त्याचा देखील प्रसार करण्यासाठी हे माध्यमं आहेत. परंतु लक्षात ठेवा, या माध्यमाचा उपयोग पाहिजे तेवढा करायला शिका. म्हणजे सकाळ अर्धा पाऊण तास, संध्याकाळी अर्धा पाऊण तास हे घेऊन जर बसलो तर आपल्या कामाच्या गोष्टी केल्या, एकमेकांशी संवाद साधला तर ठीक आहे. पण फुल टाईम जर तुम्ही याला देत गेले तर तुमच्या उद्योगाकडे, तुमचं जे ध्येय आहे, तुम्ही जे ठरवलं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही. लक्षात येते? शिवचरित्र आम्हाला हेच शिकवतं की तुमचं ध्येय फक्त तुम्ही सांभाळा आणि तेच करणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण लक्षात ठेवा. मग या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आपण वापर केला पाहिजे. हे शिवचरित्रातून आपण शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडून या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. बरोबर आहे? मग शिवचरित्र आपण जे पाहतो, मी जो आजचा मी म्हणलं ना तुम्हाला, प्रत्येक गोष्ट सांगतोय. आणखी एक युवकांमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की प्रत्येकजण म्हणतोय की जॉब नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत. मी लक्षात घ्या, जॉब नाही, कुठं सरकारी नोकरी आपल्याला मिळते, काय मिळते? मी तुम्हाला सांगतो, गेली 7 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेते किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. म्हणजे मला सगळं माहीत असतं की कोणत्या शासकीय नोकऱ्या निघाल्या आहेत, किती जण, किती जागा भरणार आहेत, काय भरणार आहेत. पण हे बी सांगतोय मी तुम्हाला की आयुष्यामध्ये तेच मुलं यशस्वी होईल जे मनापासून अभ्यास करतात. लक्षात, आपण अभ्यास करायला येतो, आपण लगेच हार मानून जातो. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, हार मानतो लगेच आपण. तसं नाही. तुम्ही किती आयुष्यात अपयशी झालात ना तरी देखील लक्षात ठेवा, त्याचं कारण कुणाचं यश आणि अपयश जे आहे ते आपल्यावरती अवलंबून असतं. काय, त्याला जबाबदार दुसरा कुणीच नसतं. कारण आपल्याला यश मिळवायचे का अपयश आधी आपण ठरवतो. आपण ठरवल्याच्या नंतर त्याच्यावरती किती आपण प्रयत्न करतो त्याच्यावरती आपलं यश अपयश अवलंबून असतं. प्लॅनिंग किती करतोय त्याच्यावरती यश अपयश अवलंबून असतं. अफजल खानाचा कोतळा काढायला महाराजाला 2 मिनटं लागली, 2 मिनटं. परंतु त्याचं नियोजन माहिती आहे,
6 महिने अगोदरपासून नियोजन चालू होतं. अफजल खान निघाल्यापासून जसं अफजल खानानं तिथं तबकातला विडा उचलला तसं राजांचं इकडं नियोजन चालू झालं. लक्षात येते. हे नियोजन करणं आधी कोणत्याही उद्योगाचं गरजेचं आहे. मग न शिकता आपण काय करतो, उद्योग करायला लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आधी लक्षात ठेवा, महाराजांना 8 भाषा येत आहेत. पुढं शंभूराजांना 12 भाषाचं नॉलेज आहे. 8 भाषा येतात, बरोबर. की 8 भाषा राजांना आत्मसात केलेल्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण शस्त्रास्त्राचं शिक्षण आधी मिळवलं आहे. म्हणजे त्यांना घोडेस्वारी येते, दानपट्टा येत आहे, तलवारबाजी येते, सगळ्या गोष्टी येत आहेत. भूगोलाचं नॉलेज आहे, आजूबाजूचे सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक सगळं नॉलेज राजांपाशी होतं. म्हणून त्यांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याच्या, निर्भीड दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश इतका चांगल्या पद्धतीने आपल्या युद्धतंत्रात वापरून घेतला की या सगळ्या गोष्टीचा म्हणजे इतका चांगल्या पद्धतीनं वापर केला की त्यांना भौगोलिक नॉलेज असल्यामुळेच ना. तसं आपण शिवचरित्रातून हे शिकलं पाहिजे की आपण नॉलेज मिळवा. आणि नॉलेज मिळवताना म्हणजे काय करायचं आहे, काय करायचं, नॉलेज मिळवायचं. हे आपण कुठून शिकलो की राजांच्या चरित्रातून. राजांना आधी सगळ्या गोष्टी मिळवल्या, एक स्टेप बाय स्टेपनं चांगली माणसं मिळवली. त्याच्यानंतर काय केलं आहे की माणसं जोडली, लक्षात आलं. आणि त्यानंतर स्वराज्याचा हा कारभार त्यांना काय केला आहे, आत्मसात केला आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी शेवटच्या मुद्द्याकडे जाईल की लक्षात घ्या की आपण काय केलं पाहिजे की आपण नॉलेज आधी कमावणं गरजेचं आहे. त्या विषयाचं पूर्ण नॉलेज घ्या, नंतर उद्योगाला लागा. तर आपला उद्योग काय होत नाही की माघारी रिवर्स येत नाही. नाहीतर आपल्याला काय असतं, एखाद्याचं दुसऱ्याचं दुसऱ्याचं दुकान चांगलं चालवलेलं बघून लगेच आपल्याला वाटतं अरे आपण बी चहाचं टपरी टाकू, दुसऱ्याचे 100 विकते, आपले 50 तर ऐकतील. म्हणजे इथंच आपण कमीपणा घेऊन चालू करतो. आईवडिलाच्या संपत्ती असते, मुलाला कुठंतरी चिटकवायचं, मुलाला काहीतरी करायचं म्हणून पैसे देतात, त्याला ते उद्योग टाकून देतात. कारण काय, आपण त्याचं नॉलेज कमवत नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे, बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कितीही म्हणजे आपण शिवचरित्र जे ऐकायचं आहे किंवा शिवचरित्र जे काय करायचं आहे, आपण वाचायचं आहे, शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायचे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत की आपण काय केल्या पाहिजे, आपण आत्मसात. राजांचं नुसतं चरित्र ऐकणे नाही, राजांसारखं आपण नुसतं दाढ्या वाढवणे नाही, गंध लावणे नाही, तर आपण हे आत्मसात केलं पाहिजे. स्वतःची सुधारणा सगळ्यात मेन केली पाहिजे, बरोबर. जग सुधारायचा विचार नाही, जग सुधारतं, पण आपली सुरुवात ही स्वतःपासून असली पाहिजे. कधी स्वतः सुधारायचा प्रयत्न करा, ऑटोमॅटिक जग सुधारेल. तुमचं लोक ऐकाय जातील नाही तर तुमचंच काही खरं नाही. आणि तुम्ही काय करताय, इतरांना सांगत बसताय, मग तुमचं कुणी ऐकणार नाही. त्यासाठी स्वतःला सुधारा. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, इतरांना सांगण्याच्या लायकीचे होऊ शकतात. आणि हे आपण सगळ्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट की कोणतंही काम असू द्या, राजांसाठी देखील ते सोपं नव्हतं एवढं मोठं स्वराज्य निर्माण करणं. पण कोणतंही काम करत असताना सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आत्ता आपल्यासाठी या कोरोनामुळे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आलेली आहे, लक्षात घ्या. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बहुतांश ठिकाणी आपली गरज भासणार आहे, तरुणांची गरज भासणार आहे. मोठमोठ्या कंपन्या असतील, उद्योगधंदे असतील, हे असतील. तुम्हाला 3-4 दिवसापूर्वीची आकडेवारी सांगतो. 6 राज्यामध्ये जवळजवळ 10 लाख रोजगार, बरोबर, 10 लाख कामगार जे आहेत इथून त्यांच्या राज्यामध्ये गेलेले. फक्त 6 राज्यात सांगतोय. UP असेल, बिहार असेल, अशा 6 राज्यांमध्ये महाराष्ट्रातून 10 लाखाच्या जवळपास कामगारांनी दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले. 10 लाख जागा इथं शिल्लक आहेत महाराष्ट्रामध्ये आज काम करण्यासाठी. फक्त गरज आहे की तुम्ही संधी शोधणं गरजेचं आहे. आपण कुठं इथं काम करू शकतो का हे बघणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपल्यावरती जो कायम ठपका लावला जातो ना की सुशिक्षित बेकार, आपण बेकार राहणार नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे तुमच्यात काम करण्याची, ती शोधा. ते शोधणं गरजेचं आहे. आता लक्षात येत आहे आपल्यासाठी खूप काही आहे, प्रत्येक क्षेत्रात जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही काय करणं गरजेचं आहे, ते शोधणं गरजेचं आहे, बरोबर. जय जिजाऊ अध्यक्ष देखील आलेले आहेत लाईव्ह.
जय जिजाऊ अध्यक्ष. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण कुठंतरी वापर करून घेणं गरजेचं, संधी शोधायला लागा, बरोबर, तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी जे आत्ता तुम्हाला की युवक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं स्वराज्य वाढवलं, वृंदिगत केलं, त्याचे काही 2-3 मुद्दे फक्त सांगितले. अख्खं जर चरित्र सांगायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य ते देखील तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये मी सांगितलं. म्हणजे आपण कोणती माणसं गोळा केली पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली की ध्येय धोरण. आपण सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं ध्येय ठरवा. मग ध्येय ठरवलं की राजांना जसं ध्येय, मला काय करायचं, तर मला की जगाला वंदनीय असं स्वराज्य निर्माण करायचं आहे, ते केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी काय सांगितली की तुम्ही तुमचा उद्योग जो निवडला आहे त्याच्यासाठी गरजवंत म्हणजे तुम्ही चांगली माणसं तुमच्यासोबत असू द्या, जी राजांना केलं, जे स्वराज्याच्या गरजेचे होते असेच माणसं त्यांना काय केले की निवडले. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण काय केलं पाहिजे, तिसरे की किती मोठं संकट आलं, किती अपयश आलं तरी देखील मागं नाही फिरलो पाहिजेत, हे देखील आपण विसरलो पाहिजे. राजांवर देखील आलेल्या संकट मी तुम्हाला सांगितले, एवढी मोठाली संकट आली तरी अपयश मानलं नाही, हार मानली नाही, माघारी फिरले नाहीत, काही नाही, पुढं करत राहिले. तसं आपण देखील आपल्या उद्योगामध्ये केलं पाहिजे. आपला उद्योग हे आपलं स्वराज्यच आहे, लक्षात आलं. स्वतःचंच राज्य निर्माण करायला होतं आपण ते. मग त्या पद्धतीनं तिसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला संधी शोधता येणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी उद्योगांचं नॉलेज घ्या, बरोबर, नॉलेज मिळवणं गरजेचं आहे, जसं राजांना नॉलेज घेतलं. आणि त्यानंतर शेवटच्या मुद्द्याकडे जात असताना लक्षात घ्या की आपल्याला लक्षात ठेवा की हे देखील ओळखता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्यवसाय करताय, आजचे उद्योजक म्हणून तुम्ही येणार आहात, भविष्यामध्ये काही ना काहीतरी करणार आहात, बरोबर, आपल्या आयुष्याचे ध्येय धोरणं ठरवणार आहात. पण ते ध्येय धोरणं ठरवताना लक्षात ठेवा की असेही माणसं तुम्हाला काही जण भेटतील जे तुम्हाला मागं ओढण्याचा प्रयत्न करतील, बरोबर. तुम्हाला याच्यासाठी उदाहरण सांगतो, हे देखील शिवचरित्रात तुम्हाला शिकायला मिळेल. राजे एवढे म्हणजे इतकी प्रेरणा राजांची आपण 450 वर्ष होऊन लोटले तरी प्रेरणा घेतो, परंतु स्वतः हयातीत असताना, राजे हयातीत असताना देखील त्यांना मागं किंवा त्यांना देखील असे मागं खेचणारे बरेचसे जण भेटली. स्वतः 64 लढाया सोक्याविरुद्ध आधी खेळाव्या लागल्या, त्यानंतर एवढं मोठं सोक्यांविरुद्ध लढाया खेळाव्या लागल्या, तेव्हा कुठं एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं आहे. जर तुमच्यामध्ये ते गट्स असतील, तुम्हाला 100% तुमच्यावरती विश्वास असेल, यस मी हे करू शकतो, तर मग किती मोठं तुमच्यासमोर आव्हान असू द्या, काही असू द्या, कुणी जरी विरोध केला याचा विचार न करता तुम्ही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुढे जा. एवढंच या सगळ्या माध्यमातून मला सांगायचं आहे, बरोबर. तर मला वेळ आहे का मला फक्त सांगा एकदा, कारण ऑनलाईन समजत नाही आहे, त्यामुळे तर या सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा कुठंतरी करणं गरजेचं आहे. एक तरुण म्हणून आपल्यापाशी मोठ्या संधी आली, आता आपल्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, वेगवेगळे उद्योग आता कोलॅप्स झालेले आहेत कोरोनामुळे. तर तुम्ही काही नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा. भैयासाहेब विदगे पाटील, जय जिजाऊ. तर ह्या सगळ्यांचे मला तुम्ही ऐकलं इतका वेळ, बराच वेळ, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी एकदा आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की युवा मंच परभणी यांचे जे ॲडमिन, त्याचबरोबर माझ्याशी संपर्क साधलेले वैभव शेटे पाटील असतील, त्या सर्वांचे मी एकदा पुन्हा मला इथं बोलण्याची संधी दिली आणि लढायापलीकडचे शिवराय सांगण्याचा आज तुम्ही जो मला काही इथं संधी दिलेली आहे. मी पहिलेच सांगितलं की शिवराय हा मोठ्यानं ओरडून सांगायचा विषय नाही आहे, परंतु काय की व्याख्यानाला गेल्यावर तसं करावं लागतं, ते माहोल बनवावा लागतो. परंतु मला तुम्ही खरोखर आज शांतपणे, मला पहिल्या वेळेस असं बरं वाटलं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की शांतपणे मला शिवराय समजून तुम्हाला सांगता आले, बरोबर. काही बोलताना काही चूक झाली असेल, काही झाली असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची ऐकणारे मला जे काही होते माझे मित्र, नवीन जोडले गेलेले मित्र कंपनी, त्या सर्वांचे मी एकदा आभार व्यक्त करतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.